आजच्या भागामध्ये 10वी सेमी माध्यम च्या मुलांचं मी स्वागत करतो। आज आपण मॅथ्स 2 म्हणजे भाग 2 मधील 5th चॅप्टर कोऑर्डिनेट ज्योमेट्री त्यातील प्रॅक्टिस सेट 5.1 आपण पाहणार आहोत। या अगोदरच्या 2 भागामध्ये आपण डिस्टन्स, हाउ टू फाइंड डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स in xy plane, that is a distance formula we have already studied. By using that formula we have to solve some questions in practice set 5.1. Now question 1 is here. Find the distance between each of the following points, following pairs of points. There are 6 pairs are given and we have to find distance between them. This question is asked for 2 marks in board exam. Now we find distance between point A and B in xy plane. Solution. At first, write given 2 points 2, 3, x1, y1. Now here compare these coordinates x1. Therefore, x1 equal to 2 and y1 equal to 3. Now second point B, 4, 1. That is x coordinate is 4 and y coordinate is 1. It is also we write as take points here for first coordinate, first point x1 y1 and here x2 y2. Therefore x2 equal to 4 and y2 equal to 1. These are given points. बघा या ठिकाणी 2 पॉइंट घेतल्यानंतर एका पॉइंटला x1 y1 कन्सिडर करायचं, समजायचं आणि दुसऱ्या पॉइंटला x2 y2 कन्सिडर करायचं बाय डिस्टन्स फॉर्म्युला. आता आपण डिस्टन्स फॉर्म्युला लिहूया म्हणजे अंतराचे सूत्र बाय डिस्टन्स फॉर्म्युला. आता डिस्टन्स फॉर्म्युला काय आहे? आता डिस्टन्स बिटवीन पॉइंट्स ए अँड बी, डिस्टन्स बिटवीन पॉइंट्स ए अँड बी इक्वल टू अंडर रूट x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. आता या ठिकाणी तुम्हाला 2 फॉर्म्युले दिले आहेत पहा. तुम्ही x1 मायनस x2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y1 मायनस y2 ब्रॅकेट स्क्वेअर असं घेतलं तरी सुद्धा चालतं किंवा y2 मायनस y1 x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर असं तरी घेतलं तरी चालतं. आपण कुठली तरी मेथड फॉलो करा, जमलिंग होणार नाही तुमचं. परीक्षेमध्ये सुद्धा तुम्ही एकच करून ठेवा, x2 मायनस x1 तर घ्या किंवा x1 मायनस, जसं सोयीस्कर तुम्हाला होईल तसं तुम्ही घेऊ शकताय. आता ह्याच्यामध्ये आपण किमती भरूया. आता पहिल्या ब्रॅकेट मध्ये आपल्याला भरायचं x2 किती येतं 2 सॉरी x2 किती आहे 4 माइनस x1 किती आहे 2 ब्रॅकेट स्क्वेअर
प्लस y2 किती येतं बघा, y2 1 मायनस y1 3 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू अंडर रूट 4 मायनस 2 2 स्क्वेअर प्लस 1 मायनस 2 1 मायनस 2 मायनस 1 मायनस 3 मायनस 2 स्क्वेअर इक्वल टू 2 स्क्वेअर 4 प्लस निगेटिव्ह 2 स्क्वेअर 4 इक्वल टू, आता 4 प्लस 4 8 येतं आणि 8 चा स्क्वेअर काढताना आपल्याला त्याचे फॅक्टर घ्यावे लागतील, एक स्क्वेअर रूट निघणार. त्याऐवजी तुम्ही 4 प्लस 2 प्लस 4 प्लस 4 हाऊ मेनी टाइम्स, 4 इज 2 टाइम्स, स्क्वेअर रूट ऑफ 4 इज 2 रूट 2 इज इट्स आन्सर. बघा आपण काय केलंय तर 4 अधिक 4 8 न लिहिता आपण 4 किती टाइम आहे, 2 टाइम, म्हणून 4 इंटू 2 लिहिलं आणि एकाचं स्क्वेअर रूट घेतलं, 4 निघतं 2, ह्या 2चं निघत नाही म्हणून ते आतच ठेवलं, 2 वर्गमुळात 2 हे डिस्टन्स आलं. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन पॉइंट्स A and B is 2 रूट 2 असं आन्सर लिहून टाकायचं. बघा काय काय केलं. आता लिहिण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत पहा. काही जण या पद्धतीने लिहू शकताय, काही जण A2 3 कन्सिडर x1 y1 लिहू शकतोय आपण, कोणत्याही पद्धतीने लिहू शकताय तुम्ही. उत्तर मात्र सगळ्यांचं सारखंच येणार आहे. या ठिकाणी हे फार महत्वाचं आहे, तुम्हाला कळलं पाहिजे x1 y1 काय आहे, x2 y2 काय आहे. नंतर डिस्टन्स फॉर्म्युला लिहायचा. डिस्टन्स फॉर्म्युला लिहिल्यानंतर मग ह्यामध्ये व्हॅल्यूज पुटअप करायचे आहेत. अगदी काळजीपूर्वक करायचं, कारण निगेटिव्ह साइन हे धोकादायक आहे. त्या साइन मुळे उत्तर रॉंग तुम्ही भरलं तर उत्तर चुकीचं येण्याचं शक्यता असते, म्हणून ते काळजीपूर्वक करायचं आपल्याला. तर अशा पद्धतीने आपण 2 पॉइंट मधलं डिस्टन्स काढू शकतो पहा. आता आणखीन घेऊया आपण. सहा ते एकूण मी 3 घेणार आहे पहा. त्यातलं तिसरं घेऊया आपण, 3rd नंबर. त्याच्यामध्ये R चे कोऑर्डिनेट दिले तुम्हाला 0 निगेटिव्ह 3 आणि S चे दिलेले आहेत 0, 5/2 असे दिलेले आहेत. 0 minus 3 0 5/2. Write down here R. पहिला पॉइंट R आहे, 0 निगेटिव्ह 3. मग हे आपण x1 y1 समजूया. Therefore x1 equal to 0, y1 equal to निगेटिव्ह 3. यस हा आपण इथं यस लिहूया पॉइंट. 0 5/2 हेच आपण x2 y2 समजूया. Therefore x2 equal to 0 and y2 equal to 5/2. y2 equal to 5/2. These are given points. The given points लिहूया. By distance formula, डिस्टन्स ऑफ RS. तुम्ही तो फॉर्म्युला इथं लिहिणं अपेक्षित आहे. त्या फॉर्म्युलाला मार्क आहे, व्हॅल्यू पुटअप करायला मार्क आहे, आन्सरला मार्क आहे.
त्यावेळेला ह्या x1 y1 x2 y2 तुम्ही शोधण्याला मार्क आहे अंडर रूट x2 minus x1 bracket square plus y2 minus y1 bracket square equal to आता x2 0 आहे इथं 0 x1 0 minus 0 bracket square plus y2 5/2 minus y1 आता या ठिकाणी लक्ष घ्या लक्षात ठेवा जेव्हा इथं निगेटिव्ह साइन येतं आपण मोठा कंस ठेवूया म्हणजे चुकणार नाही पहा कसं आता 5/2 मायनस हे मूळचं साइन आणि मग हे -3 ब्रॅकेट मध्ये आपण ठेवूया साध्या आणि मग त्याचा स्क्वेअर करूया बघा ह्यात लक्ष द्यायचं आहे काय काही जण मुलं काय करतात हे निगेटिव्ह साइन विचारलं येत नाही डायरेक्ट -3 लिहितात आणि चुकतं तर हे मूळचं -3 मायनस साइन आणि मग y1 ची व्हॅल्यू किती आहे -3 ते आपण ब्रॅकेट मध्ये ठेवूया इक्वल टू अंडर रूट आता ही व्हॅल्यू 0 आलेली आहे पहा हे किती आलेलं आहे 0 आलेले आहे आता हे प्लस आता 5/2 म्हणजे या ठिकाणी आलं 5/2 मायनस इंटू मायनस प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर आलं म्हणजे या ठिकाणी पहा 5/2 प्लस 3 आता ह्याचं ऍडिशन करायचं आपल्याला तर काय करायचं ह्याचा जो छेद आहे डिनॉमिनेटर डिफरंट आहे मग 5 into 1 5 प्लस 2 into 3 6 अपॉन 2 into 1 2 ब्रॅकेट स्क्वेअर येईल म्हणजेच आपल्याला 11/2 ब्रॅकेट स्क्वेअर आला 11/2 ब्रॅकेट स्क्वेअर आणि मग ह्याचं स्क्वेअर रूट जे आहे ते आपल्याला 11/2 मिळतात आता 11/2 कसं मिळालं तर बघा अंडर रूट ए स्क्वेअर असेल अंडर रूट ए स्क्वेअर असेल तर ह्याची व्हॅल्यू ए येते बघा ह्याची व्हॅल्यू किती ए लॉग सर्ड आहे तो लॉग सर्ड आता हे कसं येतं बघा जर आपण हे असं ठेवलं ए स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू हाफ म्हणजे स्क्वेअरचं स्क्वेअर रूट आहे ए स्क्वेअरचं स्क्वेअर रूट आहे आपण असं लिहितो म्हणजे हे किती मिळतं आपल्याला ए स्क्वेअर इंटू 1/2 मग 2 ला 2 डिवाइड होईल फक्त मिळेल ए रेस टू 1 म्हणजे ए या पद्धतीनं लक्षात ठेवायचं एखादा नंबर स्क्वेअर नंबर असेल आता उदाहरणार्थ इथं 25 आहे मग हा काय झाला 25 चं स्क्वेअर रूट 5 आलं हेच आपण असं लिहू शकतो 5 चा स्क्वेअर 25 5 चा स्क्वेअर ह्याचा जो डिग्री आहे ह्याची सुद्धा किती आहे 2 आहे म्हणून ह्याचा आन्सर किती येतं 2 तसं या पद्धतीने या ठिकाणी आलं मग डिस्टन्स फॉर्म्युलानुसार डिस्टन्स ऑफ आरएस किती मिळालं तुम्हाला 11/2 मिळालं आता आणखीन एक उदाहरण घेऊया आपण सहावं 6th नंबर आता काय डब्ल्यू कोऑर्डिनेट आहेत -7/2 4 आणि एक्स कोऑर्डिनेट आहेत 11 4 सोल्युशन डब्ल्यू -7/2, 4 तुम्ही बघा या पद्धतीने लिहू शकता बघा मी आता दुसरी मेथड दाखवतो तुम्हाला 3 रेषा मार्यामध्ये म्हणजे या ठिकाणी हा जो झाला डब्ल्यू चे कोऑर्डिनेट x1 y1 असे मानले आपण म्हणजे x1 म्हणजे -7/2 आणि y1 म्हणजे 4 देअरफॉर
x1 इक्वल टू -7/2 अँड y1 इक्वल टू 4 या मेथडने सुद्धा तुम्ही लिहू शकताय. आता दुसरा आहे x 11 4 तिथं लेट लिहा फक्त किंवा कन्सिडर म्हणा. 3 रेषा काढूया आपण. मग x कोऑर्डिनेट काय येतील x1 x2 y2 x2 y2 या पद्धतीने सुद्धा लिहू शकतो आपण. x2 ची व्हॅल्यू 11 अँड y2 ची 4 y2 ची 4 या मेथडने सुद्धा आपण लिहू शकतो. याचा अर्थ हे कोऑर्डिनेट आणि हे कोऑर्डिनेट कसे इक्वल आहे. x1 म्हणजे 7/2 y1 म्हणजे 4 या पद्धतीने आपण लिहिता येतं. आता मग बाय डिस्टन्स फॉर्म्युला distance of wx equal to under root x2 minus x1 bracket square plus y2 minus y1 bracket square equal to. इथे काळजी घ्यायचं पूर्ण हे अंडर रूट असलं पाहिजे, वर्गमुळात असलं पाहिजे, थोडं सुद्धा ठेवायचं नाही. इथपर्यंत ही लाईन ओढायची आहे तुम्हाला. मग आता इथे x2 आहे. x2 किती आहे बघा 11 मायनस x1 किती आहे -7/2 आहे. मग इथं मोठा ब्रॅकेट करूया आणि आतमध्ये -7/2 असं लिहूया आणि मग ह्याचा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 किती आहे 4 आणि y1 किती आहे ते सुद्धा 4 म्हणून 4 - 4 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 11 मायनस इंटू मायनस प्लस 7/2 ब्रॅकेट स्क्वेअर. आता हा मोठा ब्रॅकेट काढून टाकायचा. मग छोटा ब्रॅकेट जो आहे तो सॉल्व्ह करून घ्यायचा. मायनस इंटू मायनस इथं प्लस 7/2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 4 - 4 0 स्क्वेअर. आता यांचे ऍडिशन करूया आपण. 11 प्लस 7/2 इथं सुद्धा खाली 1 असतो पहा. ह्याच्या खाली 1 वाटले लिहून ठेवलं तरी चालेल तुम्ही. 11 तुझा 22 11 दोन्ही 22 अधिक 7 एके 7 भागिले किती 2 एके 2 आणि त्याचा स्क्वेअर. आता 0चा स्क्वेअर 0च होतो, तो पुन्हा नाही लिहिला तरी चालतो तुम्ही. आता मग या ठिकाणी बघा 22 आणि 7 किती आले 29 आले आणि छेद किती आला 2 आणि ब्रॅकेट स्क्वेअर आला. तर मागासारखं ह्याचा आन्सर आहे बघा. हे सुद्धा स्क्वेअर रूट ऑफ 29/2 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे या ठिकाणी सुद्धा किती येणार आहे 29/2 हे त्याची व्हॅल्यू येणार आहे. म्हणजे डिस्टन्स ऑफ wx तुम्ही वर्ड मध्ये लिहू शकता खाली. डिस्टन्स बिटवीन द पॉइंट्स w and x is 29/2. या पद्धतीनं तुम्ही डिस्टन्स काढू शकता 2 पॉइंट मधला. आता त्यातली राहिलेले 3 जे उदाहरणं आहेत ती तुम्ही घरी सोडवा. आणि डिस्टन्स हे अतिशय काळजीपूर्वक काढायला लागतं. त्यातलं निगेटिव्ह साइन वगैरे जर चुकलं आपलं घ्यायचं वगैरे किंवा लॉ ऑफ सायन्स आपल्याला आले पाहिजेत. मायनस इंटू मायनस प्लस, प्लस इंटू मायनस मायनस, प्लस इंटू प्लस प्लस हे सगळं आलं तर तुम्हाला डिस्टन्स काढता येईल, तुमचं चूक होणार नाही. आता आपण क्वेश्चन 2 घेऊया आपण. आता 2 मध्ये काय आहे डिटरमाइन म्हणजे माहित करा वेदर the points are collinear. आता कोलिनियर पॉइंट्स तुम्हाला ठाऊक आहे, तुम्ही 9वी मध्ये सुद्धा जॉमेट्री मध्ये अभ्यासलेलं आहे.
म्हणजे एक रेषीय बिंदू म्हणतो आपण त्याला, एकाच रेषेवर असलेले. आता कोलिनियर म्हटलं की बघा, समजा आपण एक रेषा काढली आणि त्या रेषेवर आपण 3 बिंदू घेतले, 3 पॉइंट घेतले. समजा ए घेतला, इकडं बी घेतला आणि इथं सी घेतला. ए बी सी आर कोलिनियर इफ, बघा, इफ डिस्टन्स बिटवीन एसी, डिस्टन्स बिटवीन एसी इक्वल टू, म्हणजे 2 पॉइंट मधलं सगळ्यात मोठा अंतर ह्या 2 अंतरांच्या बेरजेत का आलं तर ते आहेत कोलिनियर असं म्हणायचं. मग डिस्टन्स बिटवीन एसी इक्वल टू डिस्टन्स बिटवीन ए बी प्लस डिस्टन्स बिटवीन बी सी. देन ए बी सी आर कोलिनियर, ए बी सी आर कोलिनियर. समजा ते आले नाहीत तर ते कोलिनियर नाहीत असं समजायचं. मग ते नॉन कोलिनियर पॉइंट असतील. मग ते कसे असतील पहा, समजा इथे एक असेल, इथे एक असेल, इथे एक असेल. समजा ए इथं असेल, बी इथं असेल, सी इथं असेल. तर अशा वेळेला काय होतं बघा, ते असा ट्रायंगल तयार होतो आणि ह्या दोघांची सम ही ह्याच्यापेक्षा जास्त होते, म्हणून हे कोलिनियर येणार नाही. जर डिस्टन्स बिटवीन एसी इज नॉट the sum of other two distances, then they are not collinear. कोलिनियर साठी ही एकच अट आहे काय तर अंत्यबिंदूतील अंतर, डिस्टन्स बिटवीन एंड पॉइंट्स इक्वल टू डिस्टन्स बिटवीन ए बी प्लस डिस्टन्स बिटवीन बी सी असं आलं तरच ते काय असतील कोलिनियर असतील. ही प्रॉपर्टी आपण 9वी मध्ये शिकलेलो आहे पहा. तर ह्याचा वापर करायचा आपल्याला आणि मग दिलेले पॉइंट कोलिनियर आहेत का नाही ते आपण पाहायचं. आता ह्यातलं पहिलं उदाहरण पाहूया. नंबर 1, ए 1 - 3, बी 2 - 5, सी -4 7. बघा, ए 1 - 3, बी 2 - 5, सी -4 7. आता हे 3 पॉइंट तुम्हाला दिले एक्स वाय प्लेन मधले आणि प्रत्येकाचा एक्स कॉर्डिनेट वाय कॉर्डिनेट दिलेला आहे. तर हे 3 पॉइंट एक्स वाय प्लेन मधले हे कोलिनियर आहेत का नाही पाहायचं आहेत आपल्याला. तर त्यासाठी काय करावं लागेल, मगाशी जसं आता हे 3 पॉइंट जर कोलिनियर असतील, ए बी सी हे 3 पॉइंट, समजा इथं 5 असेल, इथं 3 असेल आणि हे डिस्टन्स 8 असेल तरच हे एबीसी कोलिनियर असतं. मग आपल्याला काय करायला लागेल, आता एबीसी डिस्टन्स किती आहे 5 आहे. समजा एबी किती आहे 5 आणि बीसी किती आहे 3 आणि मग एसी किती आहे बघा, इथं 5, इथं 3 आणि एसी किती आहे 8. असं हे ऍडिशन आले पाहिजे त्यांचे. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर एबी मधला अंतर काढावं लागेल, बीसी मधला अंतर काढावं लागेल आणि एसी मधला अंतर काढावं लागेल. डिस्टन्स फॉर्म्युल्यानुसार ह्या दोघातील आपण दोघातील अंतर काढूया. सोल्युशन लेट. तर 3 पॉइंट इथं आपण घेऊया. ए 1 - 3. आता ह्याच्या आपण काय करूया, x1 आणि हा y1 समजूया. इथं बी पॉइंट घेऊया 2 - 5, 2 - 5 हे घेऊया आपण, x2 y2 घेऊया आणि सी -4 7 ह्याचे घेऊया x3 y3 असे घेऊया. 3 पॉइंट आहे म्हणून आपण x3 y3 घेतलं, काही फरक पडत नाही. आपल्याला डिस्टन्स म्हणजे दोघातलं लिहितो तसं ह्या दोघातलं सुद्धा लिहिता येतो. आता पहिल्यांदा काढूया काय, ए बी मधला अंतर काढूया बाय डिस्टन्स फॉर्म्युला.
डिस्टन्स ऑफ ए बी इक्वल टू अंडर x2 माइनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 माइनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. हा डिस्टन्स फॉर्म्युला. आता ह्याचा वापर करायचा आपल्याला अंतर काढण्यासाठी. इक्वल टू आता x2 किती आहे बघा. आता हे कम्पेअर करा. आता परत लिहायची गरज नाही. x2 इक्वल टू. आता इथं कम्पेअर करा. x2 ला इथं वर गेला तर तुम्हाला 2 सापडेल. मग आपण लिहूया ब्रॅकेट मध्ये x2 किती आहे 2 मायनस x1 किती आहे 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 किती आहे -5 आहे मायनस y1 किती आहे -3. आता या ठिकाणी मोठा ब्रॅकेट टाकूया आपण. हा मायनस कारण ह्या y1 ला किती मायनस साइन आहे म्हणून मोठा ब्रॅकेट ठेवूया आपण. आणि मग मोठ्या ब्रॅकेटचा स्क्वेअर करू. बघा y2 ची व्हॅल्यू किती आहे -5 मायनस हे मूळचं साइन नंतर ब्रॅकेट मध्ये छोट्या घ्या -3 y1 ची व्हॅल्यू इक्वल टू अंडर रूट आता 2 - 1 1 स्क्वेअर प्लस हे आता -5 आणि मायनस इंटू मायनस प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 1 चा स्क्वेअर 1 आणि प्लस -5 प्लस 3 -2 स्क्वेअर इक्वल टू 1 स्क्वेअर 1 प्लस √2 चा स्क्वेअर 4 -2 इंटू -2 प्लस 4 आणि ह्याची व्हॅल्यू किती आली 5. बघा डिस्टन्स ऑफ ए बी किती मिळालं आपल्याला √5 मिळालं. ह्याला आपण नंबर 1 देऊया. आता हे झालं एबी ची व्हॅल्यू झाली म्हणजे एबीचं डिस्टन्स झालं. आता असंच आपण कोणाचं काढूया बीसीचं काढूया आणि मग एसीचं काढूया. प्रत्येकाचे डिस्टन्सेस काढून ठेवायचे आपल्याला. आता इथे एबीचं बाजूला घेतोय. डिस्टन्स ऑफ एबी मिळाले आपल्याला √2 नंबर 1. तुम्ही हे खालीच ठेवायचं आहे. मी इथं फक्त लिहून ठेवतो कारण मला इथं जागा हवी आहे. आता या ठिकाणी बघा डिस्टन्स ऑफ बीसी काढूया आपण. मग डिस्टन्स ऑफ बीसी इक्वल टू आता फॉर्म्युला परत लिहायची आवश्यकता नाही. तुम्हाला हवा तर लिहू शकता पण आवश्यकता नाही. तर काय पहिल्या ब्रॅकेट मध्ये आता बघा ह्यातून हा मायनस करायचा x3 -4 मायनस x2 किती आहे 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y3 किती आहे 7 मायनस y2 किती आहे -5 तो ब्रॅकेट मध्ये ठेवूया ब्रॅकेट स्क्वेअर. बघा आता इथं फॉर्म्युला नाही तर इथे काय येणार आहे फॉर्म्युला x3 - x2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y3 - y2 ब्रॅकेट स्क्वेअर असा फॉर्म्युला येणार आहे. मग या ठिकाणी पहा -4 - 2 यांची ऍडिशन झाली -6 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस इथं 7 मायनस इंटू मायनस प्लस इथं स्क्वेअर पाहिजे मोठ्या ब्रॅकेटला 7 मायनस इंटू मायनस प्लस 7 प्लस 5 ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे या ठिकाणी 6 स्क्वेअर झाला 36 प्लस झाला 12 त्याचा स्क्वेअर म्हणजे आपल्याला या ठिकाणी 36 प्लस 144 असा होईल. 12 वर 144 म्हणजे तुम्हाला किती झालं इथं 100 बघा 6 आणि 4 10 च्याला 1 4 आणि 5 आणि 3 8 आणि 180 आलं पहा. आता इथं 180 आलेलं आहे तर ह्याचे 2 फॅक्टर घ्यायचे. आता हे कसं आहे हा प्युअर सर्ड आहे. तो मिक्स सर्ड मध्ये जो रूपांतर करायचं असतं समजा आता असं असेल √12 असेल आणि रूट इथं √12 नुसतं असेल तर ह्याचं मिक्स सर्ड मध्ये रूपांतर येईल. सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये बघा 4 × 3 स्क्वेअर रूट ऑफ 4 इज 2 √3. हेच आपण हा प्युअर सर्ड आपल्याला मिक्स सर्ड मध्ये रूपांतर करून घ्यायचा असतो.
आणि जर येत नसेल, आता समजा रूट 5 असेल, आता हे जे फॅक्टर 2 मिळत नसतील, एकाचं स्क्वेअर रूट निघेल असं, तर हे रूट 5 असंच लिहायचं आहे तुम्हाला, रूट 5. असं तिथं 180 आहे, तर 180 काय, आता तुम्हाला 180 लिहायचे आहे, तर तुम्ही ह्या पद्धतीनं फॅक्टर लिहून करू शकता, किंवा तोंडी येत असेल तर तोंडी या. आता या ठिकाणी 2 ने डिवाइड होतं, परत 45, परत 3 ने 15 45, परत 3 5 15. यांच्या पेअर केल्या आपण 6 × 6 × 5 म्हणजे 36. 36 गुणिले 5 येईल इथं 180. मग 36 चं वर्गमूळ किती, 6. 6 वर्गमुळात 5 हे डिस्टन्स ऑफ BC मिळालं आपल्याला. इथं लिहूया डिस्टन्स ऑफ BC इक्वल टू 6 वर्गमुळात 5. हे नंबर 2 लिहूया. आता डिस्टन्स ऑफ AC काढायचं. डिस्टन्स ऑफ AC इक्वल टू अंडर रूट. आता A आणि C बघा, x3 - x1 घ्या, -4 - 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y3 - y1. y3 किती आहे, 7. आता इथं सुद्धा मोठा ब्रॅकेट काढायला लागेल, 7 - -3 आणि ब्रॅकेट स्क्वेअर अंडर रूट. आता या ठिकाणी बघा, -4 आणि -1 ऍडिशन झाली -5. -5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस, आता इथं 7 मायनस इंटू मायनस प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर. हा मोठा ब्रॅकेट काढून टाकायचा. तर 7 मायनस इंटू मायनस छोटा ब्रॅकेट सोडून घ्यायचंय, मायनस इंटू मायनस प्लस 3 झालं, स्क्वेअर झालं. आता याचे स्क्वेअर करून टाकूया आपण. -5 स्क्वेअर प्लस 10 स्क्वेअर, 7 आणि 3 10 त्याचा स्क्वेअर म्हणजे -5 चा किती आला, -5 स्क्वेअर 25 आला आणि ह्याचा 100 आला. म्हणजे किती मिळालं आपल्याला, 125 मिळाले. आता ह्याचे सुद्धा बघा, 125 चा आपल्याला वर्गमूळ निघत नाही, स्क्वेअर रूट निघत नाही. मग काय करायचं अशा वेळेला, तर ह्याचे सुद्धा 2 फॅक्टर असे घ्यायचे, त्याचं एकाच स्क्वेअर रूट निघालं पाहिजे. मग असे कुठले 2 फॅक्टर येतील, तर 25 गुणिले 5, 25 इंटू 5, 25 5 600, 25 चं स्क्वेअर रूट निघतं. मग आपण हे असं लिहूया, 25 इंटू 5 स्क्वेअर रूट 5 चं मिळत नाही म्हणून हे 5 मिळालं. म्हणजे डिस्टन्स ऑफ AC आपल्याला किती मिळालं, 5√5 मिळालं. नंबर 3. अशा रीतीनं तिघांचे आपल्याला डिस्टन्सेस काढता येतात. सगळ्यात मोठं डिस्टन्सेस बघा, सगळ्यात मोठं कोणतं आहे, 6 वर्गमुळात 5 आहे. हे आहे 1 वर्गमुळात 2, सॉरी इथं 5 आलेलं आहे, वर्गमुळात 5 आलं. डिस्टन्स ऑफ AB वर्गमुळात 5 आलेलं आहे. आणि डिस्टन्स ऑफ BC 6 वर्गमुळात 5, इथं 5 वर्गमुळात 5 आलेलं आहे. आता इथं या ठिकाणी पहा, 1 आणि हे 5, 6 वर्गमुळात 5 ह्या मोठ्या डिस्टन्स बरोबर आलं. मग इथं आपण असं लिहूया, फ्रॉम 1 2 अँड 3. काय मिळालं आपल्याला, डिस्टन्स ऑफ BC 6 स्क्वेअर रूट ऑफ 5 इक्वल टू √5 प्लस 5√5. That is, therefore, distance of BC equal to distance of AB plus distance of AC. Therefore, आता या ठिकाणी बघा, AB प्लस AC मिळून काय झालं आपल्याला, BC झालेलं आहे. मग या ठिकाणी therefore
आता ही कंडिशन पूर्ण झालेली आहे पहा. 3 पॉइंट मध्ये दोघांची बेरीज मोठ्या डिस्टन्सच्या एवढे आले पाहिजे आलेले या ठिकाणी. म्हणून या ठिकाणी देअरफॉर पॉइंट्स A, B, C आर कोलिनियर. आता यामध्ये कोलिनियर आहेत का नाही ते हे फक्त विचारलेले आपल्याला. आता BC एंड पॉइंट येतील आणि त्यामध्ये एक कॉमन येईल पहा. म्हणजेच काय येणार आहे इथं B डॅश A डॅश C, B डॅश A डॅश C. म्हणजेच AB मधला अंतर AC मधला अंतर ह्या दोघांची बेरीज BC एवढी झाली. तर या ठिकाणी आपल्याला पॉइंट कोलिनियर आहेत का नाही या पद्धतीने दाखवता येतं. जेव्हा बेरीज येत नसते तेव्हा पॉइंट्स आर नॉट कोलिनियर असं लिहायचं. तर बाकीचे एक्झाम्पल्स आपण पुढच्या भागामध्ये पाहूया. धन्यवाद.